तर आज पहा आपण शिकणार आहोत जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या। तर जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि सहमूळ म्हणजे संख्या म्हणजे काय ते पहा। तर मूळ संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे तीच संख्या आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, तर त्या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं। म्हणजे ज्या संख्येचे एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त दुसरा अवयवच पडत नाही, तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं। मग आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो। कितीचा फरक असतो? दोनचा फरक असतो। म्हणजेच ज्या दोन मूळ संख्या ह्या जोडून येतात त्या दोन्हीमध्ये फक्त एकाच संख्येचं अंतर असतं। त्या दोन्ही मूळ संख्यांमध्ये फक्त एका संख्येचं अंतर असतं, तेव्हा ती जोडमूळ संख्या असते। आता उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर 3 आणि 5 या दोन संख्या ज्या आहेत, 3 आणि 5 या ज्या दोन संख्या आहेत, या दोन संख्येमध्ये 4 ही ह्या एका संख्येचं गॅप आहे, या एका संख्येचं अंतर आहे। आणि यांच्या दोघांमधील जर फरक बघितला तर 5 मधून 3 गेले 2 आहे। म्हणजे दोन संख्यांमधील फरक जो आहे तो 2चा असायला पाहिजे आणि त्या दोन संख्यांमध्ये फक्त एकाच संख्येचं अंतर असायला पाहिजे। आता दुसरं उदाहरण आहे आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये 29, 31 आणि 31 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत। आता 29 आणि 31 मध्ये एकाच संख्येचं अंतर आहे, ते म्हणजे कोणतं? 30 आणि त्या दोन संख्यांचा जर फरक काढला तर 31 मधून 29 गेले, किती राहिले? 2। म्हणजेच ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चं अंतर असतं आणि त्या दोन संख्यांमध्ये एकाच संख्येचा गॅप असतो किंवा एकच संख्या मध्ये असते, त्यावेळेस ती जोडमूळ संख्या असते। आता त्यानंतर आपण पाहू सहमूळ संख्या म्हणजे काय। तर सहमूळ संख्या म्हणजे लक्षात ठेवा, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत। सहमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन संख्येतील सामायिक अवयव एक हा अंक एक हाच असतो, तेव्हा त्या दोन संख्या